दोष जे आहेत ना आपण आत्मसात करतो, परंतु आपल्या कधी लक्षात येत नाही की समोरच्या व्यक्तीमध्ये असा एखादा गुण असतो की तो आपल्याला आवडणारा असतो. असा गुण जो आहे की तो आपण त्याच्याकडून घेतलाही पाहिजे. त्या गुणाच्या संदर्भात आपण कधीतरी बोललं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे की तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, आवडणारा आहे. ही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याची पुंजी ठरू शकते की मी खरंच एखाद्याला आवडतो का, मी खरंच एखाद्यासाठी एवढा महत्त्वपूर्ण आहे का. विद्यार्थी मित्रांनो, जे पेराल तेच उगवत असतं. प्रत्येकाकडे गुणदोष असतातच, सगळ्यांकडे दोष असतात. तुमच्यामध्ये सुद्धा दोष आहे, पण हे जे दोष आहे ते बाजूला सारून चांगल्या गुणाची कदर करणं जास्त महत्त्वाचं आहे, नाही का. विचार करा. धन्यवाद मॅडम. विद्यार्थी मित्रांनो, जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघण्याचा संदेश मॅडमने आपल्या प्रास्ताविकेतून दिलेला आहे. आपण दरवेळी मॅडमच्या प्रास्ताविकेतून वेगवेगळ्या प्रकारच्या बोधकथा या पाहत असतो आणि त्याप्रमाणे जीवनात जी सकारात्मक दृष्टिकोनाची दृष्टी आहे ती प्रत्येकाने आपली अंगीकारली पाहिजे. धन्यवाद मॅडम. मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्यासमोर बहरलेली स्मृतिचित्रे स्पंदन नावाचं त्या ठिकाणी प्रकाशन साहित्याचं करायचं आहे. आमच्या आठवणी आणि स्मरणचित्रे यांचं त्या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो की आपल्यासमोर असणाऱ्या प्रकाशिकेचं स्पंदनचं प्रकाशन आपण करायचं आहे. वर्षभरातील विविध उपक्रम, त्यांची क्षणचित्र यांचं या ठिकाणी स्पंदन या साहित्याचं त्या ठिकाणी प्रकाशन होत आहे. शाळेतील विविध उपक्रम, त्यांचा एकत्रित केलेले छायाचित्र यांचा संग्रह, विविध प्रसंग आपल्या समोर बोलके करणारं स्पंदन नावाच्या स्मरणिकेचं नुकतंच प्रकाशन झालेलं आहे. धन्यवादांचे खूप खूप धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, वर्षभरात आपल्या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक अहवालाचा धावता आढावा मांडण्यासाठी मी आपल्या शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी मयुरी दत्तात्रय पाटील हिला मंचावर निमंत्रित करतोय. अहवाल वाचन कुमारी मयुरी पाटील. उद्या पण तुम्हीच आहे ना, उद्या पण तुम्हीच आहे ना. असं पण कुठे राहणार होती तुला उद्या तू डान्समध्ये काय कोणत्या डान्स माऊली माऊली तुमचा आमचा लल्लाटी लल्लाटी होता पहिली होती नाही पण तीस. तू कितवी आहे? मी 6वी. रो कितव्या रो मध्ये मी देवी मध्ये लाईव्ह अहवाल सन 2024-25. माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सन्माननीय उपस्थित पालक वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी,
माजी विद्यार्थी